तर भावांनो थोडा टाईम लागला, 2च सेकंदात आपला सिग्नल पडला आणि आपल्याला थांबावं लागलं. कारवाले गडबड करते बिचारे, कारवाल्याचा स्पीड जास्त राहतो आणि ते थांबत नाही, त्यांना जाऊ द्यावं लागतं बिचारायला. तर पहा किती पावसानं सगळं ट्रॅफिक झालेलं आहे इथं. आपण आता गुलबर्गा बायपास पास करतोय आणि तसा गुलबर्गा शहरच आहे. भावांनो आपण आता आपली गाडी खाली करायच्या ठिकाणी आलेलो आहे चिंबोडी फाट्याला. हे बघा किती गाड्या लागलेल्या आहेत. हे शुभम लॉजिस्टिक आहे, शुभमचं गोडाऊन आहे. हे बघा सगळ्या गाड्या लागलेल्या आहे, केवढं गोडाऊन आहे. हे बघा तिकडं पण आहे आणि त्या छोट्या रस्त्यातून आत यायचं. बघा किती छान बॉईल झालं चिकन. आता ह्या पाण्यात याला शिजू द्यायचं, ते पाणी सगळं येतं. शिव सकाळ भावांनो, जय शिवराया जय गजानन. आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व बहीण भावाचे, आईवडिलाचे, थोरा मोठ्यांचे सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण रात्री रायचूर पास करून विश्रांती घेतली होती. मस्त जेवण केलं एका हॉटेलवर. तिथं वॉचमन होता. मस्त वॉचमन सकाळी 5ला उठवलं आपल्याला आणि आपण आता यादगीरच्या दिशेने निघालो पुण्यासाठी. तर कालची जर्नी तरी 500-550 किलोमीटर आपण गाडी चालवली आणि मग आपण निवांत जेवण केलं आणि जेवण करून झोपलो. आता आपल्याला गुलबर्ग्याला जायचं. गुलबर्ग्याहून आपला हिशोब पाणी सर्व घेऊन आपलं पुण्याच्या दिशेनं आपण जाणार आहे. तर पुण्याला फार पाऊस चालू आहे आणि इकडं बघा किती शानदार वातावरण आहे. मस्त बिलकुल हिरवंगार मस्त वातावरण आहे. हे बघा गाडी पण आपली त्या साईडला उभी आहे. हे बघा किती छान रोड आहे आणि आभाळात बी पहा किती मस्त बादल आभाळ आलेलं आहे. किती छान वाटतं आहे आणि शांत वातावरण आहे बिलकुल. मस्त अशा वातावरणात फिरायला यायला खूप आवडतं आहे. परंतु काय आता आपले कामच असं आहे आपल्याला. चला तर भावांनो चला आपण आता आपल्या समोर आपल्याला जायचं आहे आता. तर चला आपण पुढं जाऊया. गुलबर्गा, चला गुलबर्ग्याला आलो आपण. आता डिझेल घेतलं आणि आता सरळ आपल्याला सोलापूर व्हाया पुन्हा जायचं आहे. आणि आता आपण आलो गुलबर्गा. बघा कसा पाऊस पडलेला आहे गुलबर्ग्याला. हे बघा रोडवर पाणीचं पाणी आहे, सगळं पूर्ण पाणीच पाणी आहे. सगळा अतिवृष्टीचा इशारा झालेला आहे गुलबर्ग्याला. तर चला समोरच्या चौकातून आपल्याला सरळ जाऊन त्याच्या समोरच्या चौकातून लेफ्ट मारायचं आहे. चला तर ह्या चौकातून आपल्याला सरळ जायचं आहे आणि सरळ पुढं जायचं. पुढच्या चौकातून लेफ्ट मारून सरळ अफजलपूर. तर चला हे बघा वायफरला तर दम नाही बिचाऱ्याला, फार पाऊस चालू आहे आणि सिग्नल पण पडलेला आहे. पुढच्या चौकातून सरळ. तर भावांनो थोडा टाईम लागला, 2च सेकंदात आपला सिग्नल पडला आणि आपल्याला थांबावं लागलं. कारवाले गडबड करते बिचारे, कारवाल्याचा स्पीड जास्त राहतो आणि ते थांबत नाही, त्यांना जाऊ द्यावं लागतं बिचारायला. तर पहा किती पावसानं सगळं ट्रॅफिक झालेलं आहे इथं. आपण आता गुलबर्गा बायपास पास करतोय आणि तसा गुलबर्गा शहरच आहे, त्याच्यामुळे नो एंट्री काय नाही आपल्याला तशी. तर चला समोर जायचं आहे आपल्याला. आता चला आपला सिग्नल सुटला आता. तर चला इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हे बघा कारच्या मागं लेफ्ट घ्यायचा आपल्याला. आपण इंडिकेटर पण दिलेला आहे पलीकडचा. चला लेफ्ट घेऊया. घेतला लेफ्ट. चला तर भावांनो आपण आता महाराष्ट्रामध्ये इन झालेलो आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा किती छान पाऊस पडतोय. बघा पाऊस, पांडुरंगाची कृपा आहे आपल्याला. मस्त पाऊस पडतोय आणि आषाढी पण झाली आणि पांडुरंगानं चांगलं पाणी देण्याचं काम आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणूनच पाऊस पडतोय. तर बघा पाणी बघा किती आहे. पाणी अतिवृष्टीचा इशाऱ्यासारखं पाणी आहे.
भावांनो, आपण आता आपली गाडी खाली करायच्या ठिकाणी आलेलो आहे चिंबळी फाट्याला. हे बघा किती गाड्या लागलेल्या आहेत. हे शुभम लॉजिस्टिक आहे, शुभमचं गोडाऊन आहे. हे बा सगळ्या गाड्या लागलेल्या आहे. केवढं गोडाऊन आहे. हे बा तिकडं पण आहे आणि त्या छोट्या रस्त्यातून आत यायचं आणि सगळ्या गाड्या लागलेल्या आहे बघा. हे बघा किती डेंजर काम आहे. पावसामुळं खूप त्रास होतो आहे. तर भावांनो, आपण पुण्यात आलेलो आहे आता आणि गाडी खाली होण्याचा चान्सेस तर फार कमी आहे. बघू आता 10 वाजता साहेब लोक येतील गोडाऊनचे. नंतर ते आल्यानंतर काय प्रोग्राम होतो काय नाही. मग ते जर म्हटले की आता गाडी खाली होणार नाही तर मग आपण आपलं सरळ फॅमिली आळंदीत निघून जायचं फॅमिलीत. तर भावांनो, आमच्या एका सबस्क्रायबर भावाची एक कमेंट आली होती की गाडी मी घेऊ का आणि धंदा कसा काय आहे गाडीचा. तर मी आमच्या सबस्क्रायबर भावाला सांगन की बघ, तुझी जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तू गाडी घे आणि तुझा स्वतःचा जर धंद्याचा जुगाड पाणी असेल काही तर तू गाडी 100% घेऊ शकतो. आणि जर नसन तर मग तू थोडा विचार कर आणि नंतरच गाडी घे. कारण ह्या आता करोनाच्या पासून असं झालेलं आहे ह्या मोटर लाईनमध्ये की फक्त कॉम्पिटिशन झालेलं आहे. किंवा हे जर 10 रुपयात गेला तर दुसरा म्हणतो मी 7 रुपयात जाईन, तिसरा म्हणतो मी 5 रुपयात जाईन. अशी सध्या कंडिशन मार्केटची चालू आहे. आपली गाडी तर मार्केटची नाही, आपली म्हणजे माझी गाडी नाही वैयक्तिक, मी नोकरी करतोय, ही गाडी कंपनीची आहे. तर त्यांचं असं आहे की त्यांचं स्वतःचं काम असल्यामुळं त्यांना काही फरक नाही पडत. आणि सिंगल मोटर मालकाचा असा बिझनेस होऊन बसलेला आहे की घरदार पण त्याच्यावरच, खाणं पिणं त्याच्यावर, तिथून नाहीतर गाडीची हप्ता त्याच्यावर. मग आता कसं ॲडजस्ट करायचं म्हणून ते यानं ह्यो एवढ्यात गेला की तो तेवढ्यात जातो. अशी यांची कॉम्पिटिशन चालू आहे. जर आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि नसन तर मग त्या नादाला तुम्ही लागू नका. आणि आता दिवसांदिवस ह्या मोटर लाईनचा एक जमाना असा होत चाललेला आहे की ज्या वक्ताला मी 95-96ला मी कंडक्टरी करायचो तर त्यावेळेस असं होतं की 100 रुपये जर भाडं लागलं तर तुम्हाला 20 रुपये फक्त खर्च होता त्याच्यात. टोल टॅक्स तर काही नव्हते, दुसरं कोणी काही नव्हतं. 20 रुपये खर्च होता. 20 किंवा 30 पकडा तर 70 रुपये तुम्हाला त्याच्यात बचत होती. आणि आजची कंडिशन अशी झालेली आहे, 100 रुपये जर भाडं लागलं तर 70 रुपये खर्च आणि 30 रुपये बचत. तर कसं काय करणार ह्या हिशोबानं विचार करा भावांनो. आणि जो माझा सबस्क्रायबर भाऊ आहे, मी त्याला सांगू इच्छितो की भावा, तू विचार कर आणि मगच गाडी घे. जर स्वतःचा बिझनेस तुझ्याकडे असेल तर तू करू शकतो. कारण ह्या धंद्यामध्ये निर्व्यसनी राहा. कुठलं वाईट वक्त व्यसन करू नका, तुम्ही सक्सेस होणार. तसं तर तुम्ही व्यसन करूच नका, कारण सक्सेस म्हणत तुमच्या हातात आहे. तुम्ही जर व्यसन केलं तर तुम्ही खराब होसाल आणि जर व्यसन नाही केलं तर तेच तुमचे पैसे तुम्हाला भावी आयुष्यात पुढं कामी येतात. तर आमच्या बरेच सबस्क्रायबर भावांनी, असे बरेच लोक आहेत की त्यांनी गाड्या घेतल्या, ते सक्सेस झाले बिचारे. आणि मी परमेश्वराला प्रार्थना करतो की ते सक्सेस हो, ते सक्सेस झाले पाहिजेत. आपलं एवढंच म्हणणं आहे की एक आपला भाऊ जर धंदा करतो, कामयाब होतो, तर त्यानं झाला पाहिजेत, हीच आपण पांडुरंगाकडं प्रार्थना करतोय. आणि ज्याला घ्यायची ते घेऊ शकतो, असं काय नाही. तर भावांनो, चला बघूया, आता आलेत साहेब लोक. आणि बस आमच्या एवढंच सांगतो मी सबस्क्रायबर भावाला. आता बघतो ते आलेले आमच्या गोडाऊनवाले, बघू काय म्हणतात. तर
तर बघा, आता आपण देशी चिकन बनवतोय आणि मस्त गावरान चिकन आणलं. एक 450 रुपयाचा कोंबडा घेतला होता. तर चला टाकू आता आपण सगळं मटेरियल याच्यामध्ये. आणि हे चिकन असंच बनवायचं कधी पण, हे का हे असं बनवायचं. थोडं कांदा, थोडा लसूण, कोथिंबीर. आणि असं चिकन बनवल्यानं काय होतं की त्याची जी मजा आहे ती मजा अलग असते. अशा पद्धतीनं आता तुम्ही पण बघून घ्या मी कसं बनवतो, काय बनवतो तर, आणि तुम्ही पण असं बनवा. एक आता चालू राहू द्या. थोडं हळद मीठ घालूया. हळद मीठ थोडं हिशोबानुसार, चवीनुसार हळद टाकायची. लय हळद असली तर ते उगाच जास्त पिवळं होतं, ते नको, काही कामाचं नाही ते. आणि हे मीठ आहे, मीठ टाकूया. आणि थोडं तेल टाकायचं त्याच्यात, खायचं तेल टाकायचं थोडं. बस. आता हे देशी कोंबडा असल्यामुळं याला थोडं जरा लेटच होणार बरं का. हे थोडं लेटच होणार आहे. तर आता चमचा घेऊया. चमचा, याला असं फिरून घेऊया. थोडा गॅस वाया जातोय, थोडा असं याला फिरून घ्यायचं पद्धतशीर. आणि चांगलं मस्त होतं. म्हणलं जरा गावरानच बनवूया. आता याच्यावर ठेवून देऊ याला. आणि थोडं वरून झाकण ठेवूया. बस बनवल्यानंतर दाखवूया तुम्हाला. तर बघा किती छान बॉईल झालं चिकन. आता ह्या पाण्यात याला शिजू द्यायचं, ते पाणी सगळं येतं त्याला बरोबर मस्त. आणि त्याच्यात आता थोडं त्याला बॉईल होतो. तर चला नंतर दाखवूया. तर आता आपलं चिकन मस्त रेडी झालं बनवून. आणि आता आपण याची भाजी बनवूया. तर भावांनो, हे बघा किती छान बनलेलं चिकन. हे बघा किती छान बनलं चिकन. ओके, देशी चिकन. तर चला लसूण, कांदा टाकायचा नाही आता आपल्याला, लसूण टाकायचं फक्त. लसूण टाकला. लसूण लाल झाला की मग थोडी लाल मिर्च टाकायची. गॅस कमी करूया. आणि थोडी, हे बघा ही लाल मिरची आपल्या घरचं तिखट आहे. हे घरचं तिखट आहे. आणि हे आपला सिक्रेट मसाला आहे. हे पण काळा मसाला आहे आपला सिक्रेट. बघा असं लाल लाल झालेलं आहे. आणि आता हे मसाला टाकूया आपण. असं फिरून घ्यायचं त्याला. हलका करून थोडं पाणी घालू याच्यात. थोडं पाणी घालून याला थोडं हे घेतलं म्हणजे हे सगळं निघून जातं. आणि याला थोडं आता कमी गॅसवर थोडं याला पकू द्यायचं, म्हणजे पूर्ण भाजू द्यायचं कमी
गॅस थोडा थोडा वाढूया गॅस, थोडा वाढूया गॅस. तोपर्यंत आता आपला एक हा सिक्रेट मसाला आहे, काळा काळा मसाला आहे. आणि हे एक इकडं परत आपलं दुसरं एक सिगरेट मसाला याला पण म्हणतात. हे आपल्या विदर्भातलं एक नंबर आहे. थोडं आता याला धुवून घेऊया. तर चला बनवूया. तर चला, आपलं चिकन एक नंबर बनलं आणि भाकरी पण आहे. आता ही बघा, आम्ही दोघं जण जेवण करतोय. तर चला या जेवायला भावांनो. कसं काय झाली भाजी बघूया आपण. बघू चला आता कसं. एक नंबर भाजी. तर भावांनो, आता आपलं जेवण वगैरे झालं, निवांत जेवण झालं मस्त. आता आपण हा ब्लॉग आता आपण इथंच थांबूया आणि आता थोडं आराम करायचा. आता जेवण झालं पद्धतशीर, मस्त आता आराम करूया आणि सकाळी नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.